हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम. ऑनलाईन अभ्यास करण्याचा एक चांगला फायदा आहे. हे जे व्हिडिओ असतात अभ्यासाचे ते पाहिजे तिथं पाहिजे तितका वेळ आपण बघू शकतो. क्लास किंवा स्कूलमध्ये फक्त एकाच वेळा ते शिकवलं जाते, पण इथं पाहिजे तेव्हा जर कोणताही प्रॉब्लेम आला तर तुम्ही लगेच सॉल्व्ह करू शकता. कसा? तर तो फक्त व्हिडिओ पाहून. तर चला, आज आपण 9ची एक पोयम पाहणार आहोत जिचं नाव आहे वॉक अ लिटल स्लोवर डॅडी. तर बघा, याचा पहिला स्टांजा आणि दुसरा स्टांजा घेतलेला आहे आपण. अगोदर तो पाहू, त्यानंतर बाकीचे दोन स्टांजे पाहू. तर यात कवी दिलेलाच नाही, म्हणजे ॲनॉनिमस आहे तो. तर बघा, वॉक अ लिटिल स्लोवर डॅडी. तर एक लहान बाळ आहे, ते त्याच्या वडिलांना म्हणत आहे की डॅडी थोडे थोडे हळू चला. का चला? तर सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल, आय एम फॉलोविंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. तर मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवत आहे आणि मला कुठेही खाली पडायचं नाही. इथं भावार्थ असा होतो की जे लहान मूल आहे ते त्याच्या वडिलांना सांगत आहे की डॅडी, तुम्ही जेही काही काम करत आहात ते मी गायडन्स म्हणून घेत आहे. तुम्ही जसे जसे कोणतेही कामं करत आहात मी सुद्धा तेच शिकून माझ्या जीवनात त्याचा अवलंब करणार आहे. त्यामुळे ते जे कामं आहेत ते मला सुद्धा बघायचे आहेत. जसं की आपले वडील असतात, खूप मोठे मोठे निर्णय ते घेतात. ते कसे घेतात, चुकतात का, किंवा त्यांचे कसे निर्णय ते बरोबर ठरतात करतात. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मूल त्यांच्या वडिलांना सांगत आहे की मला सुद्धा पुढे चालून असे निर्णय घ्यावे लागू शकतात. तर मी आताच तुमच्याकडून ते शिकत आहे. आपण सुद्धा आपल्या वडिलांकडून बऱ्याच गोष्टी शिकत असतो. तर इथं तोच भावार्थ त्याचा आहे. सेकंड स्टांजा पहा. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. कधी कधी तुमचे पावलं खूपच फास्ट असतात, म्हणजे तुम्ही जे निर्णय घेता ते खूपच फास्ट असतात, मला ते कळत सुद्धा नाहीत. समटाइम दे आर हार्ड टू सी. ते बघणं सुद्धा खूप कठीण होतं. बघा ना, कधी कधी वडील असे निर्णय घेतात की आपल्या डोक्याच्या ते बाहेर असतात. आपल्याला वाटतं की वडिलांनी असं का केलं असेल, पण ते त्यांच्या ठिकाणी बरोबर असतात, कारण एवढ्या वर्षांचा अनुभव असतो त्यांच्याकडे. ठीक आहे. सो वॉक अ लिटिल स्लोवर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. त्यामुळे डॅडी तुम्ही थोडे हळू चाला, तुम्ही माझं नेतृत्व करत आहात. आपला पहिला रोल मॉडेल हे आपले वडीलच असतात. ठीक आहे. आपण त्यांनाच बघून आपल्या ज्या गोष्टी असतात, आपल्या जे दैनंदिन कामं असतात ते करणं शिकतो. त्यामुळे हा जो मुलगा त्याच्या वडिलांना म्हणत आहे की तुम्ही मला लीड करत आहात, तुम्ही माझं नेतृत्व करत आहात, त्यामुळे थोडे हळू चला, मला तुमच्याकडे बघू द्या, तुमचे निर्णय बघू द्या, मला ते पूर्ण जीवनात कामात येणार आहेत. ठीक आहे. तर यानंतर आपण पुढचे दोन स्टांजे पाहू. बघा, तर पुढे तिसरा स्टांजा दिलेला आहे. सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप. कधीतरी मी जेव्हा पूर्णपणे मोठा झालेलो असेल, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. तर मी तुमच्यासारखाच घडलेलो असेल. तुम्ही जे निर्णय घेत आहात तसेच मी सुद्धा घेणार आहे. देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड. तेव्हा मला सुद्धा एक लहान मूल असेल किंवा एखादं लहान बाळ असेल. हू विल फॉलो टू फॉलो मी, हू विल वॉन्ट टू फॉलो मी. ज्याला सुद्धा माझ्यासारखं बनावं वाटेल. त्यामुळे मी जर चांगला असेल तर माझं मूल सुद्धा चांगलं बनेल. मी जर वाईट असेल ऑब्व्हियसली माझं मूल सुद्धा वाईटच बनेल ना, कारण ते सुद्धा माझ्याकडे पाहूनच जगत आहे. ठीक आहे. त्यामुळे माझे निर्णय बरोबर असायला पाहिजेत. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. त्यामुळे मला ते जे नेतृत्व करावं लागेल माझ्या मुलासाठी ते बरोबरच असायला पाहिजे, कुठे ते चुकायला नको. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. मला माहीत पाहिजे की मी खरा होतो, सत्य गोष्टी करतो. ठीक आहे. सो वॉक अ लिटिल स्लोवर डॅडी. त्यामुळे डॅडी तुम्ही थोडे हळू चला. फॉर आय मस्ट फॉलो यू. ज्यामुळे मी तुम्हाला फॉलो करू शकेल. तुमचे निर्णय जसे घेत आहात तसे मी सुद्धा घेऊ शकेल. तर ही कविता वडिलांसाठी सुद्धा आहे. जर ते चांगले कामं करत असतील त्यांची मुलं सुद्धा चांगलेच बनतील. ठीक आहे. आणि जर मुलं चांगले बनले तर त्यांची पुढची पिढी सुद्धा चांगलीच बनेल. इथं 3 पिढ्यांचं वर्णन या कवितेत दिलेलं आहे. तर अशीच छोटी आणि सोपी कविता ही होती. याचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲप्रिसिएशन कसं लिहायचं ते पाहू, कारण ॲप्रिसिएशन परीक्षेत येते ज्याला पूर्ण 5 मार्क्स असतात आणि सगळ्यात सोपी असतं ते असते. तर स्टे ट्यून आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा, कारण पुढचे खूप व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. थँक्यू.